वर्षा बंगल्यावर सध्या घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा झाली। दिल्लीच्या दौऱ्यानंतर तब्बल 6 दिवसांनी शिंदे आणि फडणवीसांची भेट झाली। अवघ्या एका दिवसावर आलेल्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आणि या भेटीत मंत्रिपदाची कोंडी फुटली अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर आपण बघतोय यावेळेस वर्षावर महायुतीतली कोंडी फुटली का असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण आज वर्षावर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची एक बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये आपण बघतोय एंटी चेंबरमध्ये 40 मिनिटं या दोन नेत्यांची ही महत्त्वाची चर्चा या ठिकाणी झालेली आहे। देवेंद्रजी आणि शिंदे साहेब या दोघांमध्ये चर्चा होती। आम्ही कोण चर्चेला नव्हतो। आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे वरती आमच्या आमदारांनी थोडीशी चर्चा विनिमय होती। कोण किती मताने आला, कोण काय झालं, कशा प्रकारे काय मदत झाली याच्यावरती आमची चर्चा होती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा तिथं होती आणि त्यात आम्ही काही कोणी काय ऐकली नाही आणि आम्हाला त्यातलं काय माहिती नाही। तर आपण बघतोय शिंदे आणि फडणवीसांमध्ये तब्बल 40 मिनिटं ही चर्चा पार पडलेली आहे। यावेळी एक महत्त्वाची राजकीय घडामोड आपण बघतोय। आज दिवसभरात नेमकं काय घडलं ते देखील आपण बघतोय। रुटीन चेकअप नंतर शिंदे वर्षा बंगल्यावर पोहोचले। शिवसेनेच्या आमदारांसोबत वर्षावर शिंदेंनी चर्चा केली। शिंदे महाजन सामंत यांची अँटी चेंबरमध्ये एक चर्चा पार पडली। गिरीश महाजन हे शिंदेंच्या भेटीसाठी आले होते आणि त्यानंतर शिंदेंची भेट घेऊन गिरीश महाजन सागर बंगल्यावर पोहोचले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आणि देवेंद्र फडणवीस यानंतर वर्षावर आले आणि शिंदे आणि फडणवीसांची 40 मिनिटं महत्त्वाची चर्चा झाली। आज दिवसभर अनेक राजकीय घडामोडींनी गाजलेला आहे। अवघ्या एका दिवसावर शपथविधी आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गाठीभेटी या वाढलेल्या आहेत। तर शिंदेंना मात्र मलाईदार खाती हवी आहेत असं देखील सांगण्यात येत आहे। यामध्ये काही खात्यांचा समावेश आहे। नगरविकास, गृहनिर्माण, पीडब्ल्यूडी, कृषी, ग्रामविकास खात्यांची मागणी करण्यात आली आहे। सोबतच अर्थ, गृह, महसूल ही खाती देखील शिंदेंना हवी आहेत असं कळत आहे। नगरविकास, गृहनिर्माण आणि जलसंपदा खात्यांवर देखील शिंदे गटानं दावा केलेला आहे। शिंदेंना मुख्यमंत्रीपद जर मिळत नसेल तर मात्र मलाईदार खाती हवी असल्याची माहिती समोर आली आहे।